तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। आणि आम्हाला याचा अभिमान आहे, ज्या विदर्भात राष्ट्रसंत जन्माले आले, ज्या विदर्भात गुरुकुंज आश्रम आहे, त्या विदर्भातले माझे रामराव महाराज ढोक आहे, याच्यापेक्षा आमच्यासाठी दुसरं भाग्य कोणतं आहे। म्हणून महाराज सत्य बोलतो, वास्तव रूप बोलतो। आज खऱ्या अर्थानं या पंढरीच्या धामामध्ये लोक म्हणतात 4 धाम आहे। एक गोष्ट पटली तर टाळी वाजून देजा। लोक म्हणतात 4 धाम आहे, मला मान्य आहे, पण तुमच्या आमच्यासाठी एकच धाम आहे ज्याचं नाव पंढरपूर आहे। हे मात्र वास्तव रूप आहे, हे जिथं जागत धाम आहे। ज्या धामामध्ये जो आनंद मिळतो, इथं देव आमचा भक्तिरूप आहे, एक देव आमचा भावरूप आहे। इथं या विद्वानाचा देव नाही आहे, हा प्रेम करणाऱ्याचा देव आहे, हा भाव ठेवणाऱ्याचा देव आहे। आणि याच मैदानात राष्ट्रसंतांना सांगितलं आहे, भाव तिथं देव ही संताची वाणी। त्याच मैदानात प्रार्थना होते, अशीच होत राहील। आता पुढल्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये। शांती पाठ आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान। मकर कुंडले तळपते श्रवणे, मकर कुंडले तळपते श्रवणे, मकर कुंडले तळपते श्रवणे, मकर कुंडले तळपते श्रवणे। कौसुभमणे विराजित, कंठी कौसुभमणे विराजित, कंठी कौसुभमणे विराजित। तुळसी हार गळा कसे पितांबर, तुळसी हार गळा कसे पितांबर, तुळसी हार गळा कसे पितांबर, तुळसी हार गळा कसे पितांबर। आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान। तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख। हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। पाहिन त्रिमुख आवडीने, पाहिन त्रिमुख आवडीने, तुळसी हार कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान 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 सुख झाले साधनी, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, होता सुखरूपाची जोडी म्हणून विठ्ठली रावणी, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा,
सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोकी तीनंदे भरीन तिन्ही लोकी जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया भेटेन माहेरा बोलिया भेटेन माहेरा बोलिया सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले क्षमा विधीन पांडुरंग क्षेम विधयेन पांडुरंग क्षेम विधयेन पांडुरंग मागेवर विठ्ठलाच्या परमदेवर विठ्ठलाचे मिळे आपुले समसाठी करुणी ठेला आपुल समसाठी करुणी ठेला आपुल समसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेरा बोलिया भेटेन माहेरा बोलिया गोपाल गोपाल देले गोपाल गोपाय गोपाल 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 गोपाय गोपाल 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 गोपाय गोपाल 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 गोपाय गोपाल 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 गोपाय अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीण अवघाचे संसार सुखाचा करीण आनंदे भरी
या तुमच्या मागे लोक आहे इकडे या. विठ्ठलम विठ्ठलम संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षम मी देईन पांडुरंगे बाप रखमा देवरु विठ्ठलाची भेटिया पुले संसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटन माहेरा पुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करवनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका अतणम रंग भूमिका अतणम रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताड मृदंग श्रोते देखा ताड मृदंग श्रोते देखा टाळ मृदुंग श्रोते देखा टाळ मृदुंग श्रोते देखा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटन माहेरा पुलिया प्रस्तुत
कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानांचे राजे, योगांची माऊली, भक्तांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने आमचे माजी नगराध्यक्ष आदटरावजी तात्या, त्यांचे सर्व सहकारी सहयोगी आणि इथली सगळी तरुण पोरं या सर्वांच्या द्वारा 12 वर्षापासून घडवून आलेला हा उपक्रम, हे वर्ष 12वे. इवले से रोप लाविले द्वारी, आज त्याचा वेलू गेला गगनावरी. सगळ्या तरुण पोरांनी 1000 लोकांना आज फराळ वाटला इथल्या. 10,000 एक शून्य कमी झालं का तात्या? आम्ही इथे 20 वर्षापूर्वी छोटंसं बांधलं, तिथे राहायला आलो. तात्यांचा आमचा परिचय झाला. सगळ्या तरुण मुलांचा परिचय आमचे निळोबा सोबत असायचे. एवढं मोठं ग्राउंड आहे. तात्याच्या कानावर शब्द टाकला. तात्या म्हणले काहीच हरकत नाही. पाहता पाहता त्या गोष्टीला 12 वर्षे यावर्षी पूर्ण होतात. हा तात्याने सुरू केलेला तपपूर्ती सोहळा म्हणा. आज निसर्गाने कृपा केली, आता काही आपल्याला टेन्शन नाही. या संबंधाने उपस्थित राष्ट्रसंत तुकडोजी भजनी मंडळ, त्यांनाही प्रथमतः सर्वांच्या आधी मनोभावे वंदन करतो. थोर मृदंगाचार्य वय लहान असलं तरी महाराष्ट्रात ज्याचं नाव झालं ते भरत महाराज पठाडे. पूर्वीपासून आतापर्यंत माझ्या सोबत असलेले हे 2 गायनाचार्य, रविदास महाराज जगदाळे कोपरगाव, निळोबा महाराज सूर्यवंशी तेही कोपरगाव. विनामूल्य सेवा 12 वर्षापासून डिझेल न घेता कोपरगावचे दीपक पवार साऊंड सिस्टीमवाले, विनामूल्य सेवा. फक्त एकच अपेक्षा असते, तात्याने मला एक शाल घालावी. आहे ते तो म्हणतो मरेपर्यंत मी ही तात्यानं सांगितली सेवा करणार. अतिशय सुंदर नियोजन आहे. नियोजनात काही काटकसर नाही. सुंदर नियोजन इथल्या संयोजकांनी केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही या ठिकाणी वेळेवर येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं बरं का डवळे सर. म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. बरोबर सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. 6 ते 8ला संपणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. 5-10 मिनिटाची वेळ वाढल्या गेली तर मी समृद्धीने घेतलं. रूप पाहता लोचनी सगळं, ती सगळी वेळ काढून टाकली. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही. विठ्ठल या भूमीला एक इतिहास आहे. जुने हनुमान मैदान या भूमीचं नाव आहे. आणि या जुने हनुमान मैदानावर आज आषाढी एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन असायचं. तिथे प्रचंड गर्दी. महाराज यायच्या आधी 2 तास गर्दी व्हायची दरवर्षी. आणि मग तात्याने मला सांगितलं इथे राष्ट्रसंताचं भजन व्हायचं. म्हटलं निदान आपण कीर्तन तरी सुरू करू. मग आमचे बाबा भेटले. म्हणले आपण त्याच्यानंतर प्रार्थना करत जाऊ. असं हळूहळू सुरू झालं. शेवटचं भजन या भूमीवर झालं जिथे आपण बसलोय. सगळे वारकरी नीट ऐकाय. राष्ट्रसंत उगच कोणी कोणालाही म्हणत नाही. आता कोणी लावून घेत असेल नाव त्याचं जाऊ द्या, निळोबार आहे.
पण राष्ट्राकरता आयुष्य घालवलं म्हणून राष्ट्रसंत. इथून दिसते तेवढे सगळे परिचयाचे आहे. 45 वर्ष झाले महाराष्ट्रात कीर्तन करतो. तुमच्या घरी जेवलो, 8 दिवस थांबलो, तुम्हाला आम्हालाच बसू देत नाही. तसे सगळेच आहे ना पुढे. नमस्कार. विठ्ठल कोंडली ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली बर. इंग्रजाचा जमाना आता सारखा अनुकूल काळ नव्हता त्यावेळी राष्ट्रसंताला. आता तर सरकार 20,000 रुपये दिंडीला. काळजी करू नका. मेला वारकरी तर 4 लाख, पाय तुटला तर 2.5 लाख. ती सुविधा नव्हती. अरे गोऱ्या लोकांचा जमाना होता. आणि त्याच्यामध्ये तरुण. आता सगळी भजनं मी ऐकली. आम्ही लहानपणी जेवढे भजनं म्हणायचो तेवढे तुम्ही सगळे म्हणले. मनी नाही भाव, भक्ती विना, कधी येशील, हे आमच्या आवडीचे सगळे पूर्ण ऐकले मी. तुम्ही याची बघा. सुंदर झालं भजन आपलं. आता हा दरवर्षीचा नियम लावून घ्या. फक्त एक विनंती जाहीर करतो. 3:30 ते 5:30 तुम्हाला 5:30 उतरायचं. बरोबर 5:45 भजन सुरू व्हायचं. म्हणजे कोणाला टेन्शन राहत नाही. तुम्हाला 2 तास, आम्हालाही 2 तास. मधला अर्धा तास तुम्हाला उतरायला, आम्हाला वर यायला. विठ्ठल कडेकोट बंदोबस्त असायचा. राष्ट्रसंताचं भजन म्हटलं की इंग्रज सरकार हादरायचे. बंदोबस्त असायचा. पण भजन सुरू करायच्या आधी राष्ट्रसंत त्या अधिकाऱ्यांना म्हणायचे, अंग्रेजो ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है. अरे हमारे पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर दिखाई नहीं देती होगी तो ये राष्ट्रसंत बताता है. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. हे दगड दिसतात ना, दगड, त्याचे आम्ही एटम बॉम्ब करू. आणि हे जेवढे आमचे जवान पोरं बसलेले आहे ही आमची मिलिटरी आहे. पत्थर के हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. न पाठ आहे सगळे. मग जाहीर आव्हान करायचे. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो तिरंगा बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. मग अटक व्हायची. म्हणून राष्ट्राकरता आयुष्य घालवलं म्हणून राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल. त्या राष्ट्रसंताचं आयुष्यातलं शेवटचं भजन आपण जिथे बसलो इथे झालं. कॅन्सर झालेला. अरे साधू संताला प्रारब्धाने सोडलं नाही राजा. प्रारब्ध हे देहाला आहे. कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठाला बसलं आणि पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही. तसं भजन केलं म्हणजे संताला प्रारब्ध भोगावं लागत नाही. ज्यांच्या सोबत साक्षात कालिका माता बोलत होती तात्या, ते विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांनाही कॅन्सर झाला. प्रचंड गर्दी झाली. 2 माणसांनी राष्ट्रसंताला इथे धरून आणलं. सर्वांना माहिती होतं यावर्षी भजन होत नाही. निडोबार आहे. राष्ट्रसंतांनी सर्वांच्याकडे पाहिलं कृपादृष्टीनं. सर्वांनी टाळाचा कडकडाट केला. एकानं खंजिरी आणून ठेवली पुढे. खंजिरी हातात घेतली आणि 1 तास भजन केलं. ते शेवटचं भजन. भजन झाल्यावर जेव्हा खंजिरी ठेवली, जगाचे अश्रू पुसणारा राष्ट्राचा संत खंजिरीवर डोकं ठेवून ढसाढसा रडला. तीही जागा आहे. विरह सहन होईना. तर याच्यावर कीर्तन होईल तात्या, सांगतोच मी. एक प्रसंग सांगतो. सर्व म्हणतात
कृष्णाने गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. राष्ट्रसंतांनी खंजेरी सोडली. अरे गोकुळ सोडलं म्हणजे भरत महाराज नुसतं गोकुळ सोडलं का? मग खांद्यावरचं घोंगडं सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, वृंदावन सोडलं, गायी सोडल्या, गोपाळ सोडले, गायी राखायची काठी सोडली, मम्मीनं बांधून दिलेला मोराचा पीस सोडला, मस्तकाची पट्टी सोडली आणि कमरेला खोवलेली बासुरी सोडली. तेव्हा जगाचा बाप श्रीकृष्ण ढसा ढसा रडत होता, जसे खंजेरी सोडताना राष्ट्रसंत रडत होते. अरे ज्या परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवायला योग्याला जमत नाही, त्याच्या ओटावर जन्मभर जी थांबली 12 वर्षाचा होईपर्यंत, ते केवढं भाग्याचं लाकूड असेल. हा, पूजा त्यागाची आहे, त्यागाची पूजा आहे. हे तुम्ही वाजवताना पखवाद, तात्या तुम्हालाही बुक्का लावतात, पखवादाची पूजा करतात का? त्याच्या मागे त्याग आहे. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग. कोण्या तरी एका पशुनं आपलं कातडं दान केलं तुम्हाला, पशुच्या कातड्याचा त्याग आहे. ही पूजा त्यागाची आहे. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग, घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. विण्याची पूजा, अरे त्याला तार आहे म्हणून पूजा. आणि त्या ताराला एवढं घासल्या जातं तात्या, एवढं घासल्या जातं की ठिणग्या पडतात त्याच्या, आणि मग त्याची पूजा होते. तो त्याग आहे आधीचा. घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग, चीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण. बासरी कशाची होते? जरड बांबूची नाही होत, कोवळा बांबू लागतो. चीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण. ते 1 फुटाचंच लाकूड येतात त्या बांबूचं कोवळं. बासरी करताना लोखंडी सळी लाल केल्या जाते आणि एक एक इंचावर त्याला छिद्र पाडतात. छीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, उसको अधिकार मांगने का अधिकार नहीं है. ती बासरी जेव्हा सोडली गोकुळात, मी खंजेरीहून सांगतोय, बासरी सोडली तेव्हा जगाचा बाप ढसा ढसा रडला. का? ज्या बासरीनं रविदास गोकुळ पागल केलं. आहारचा बळीया कैची वाजवली वाजवली मुरली. आहारचा बळीया कैची वाजवली वाजवली मुरली. ज्या मुरलीच्या नादानं गोकुळ पागल केलं तात्या, ती मुरली सोडली गोकुळात, जगाचा बाप रडला. रडला नाही, अजूनही रडतो. अजून नीट ऐका, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है,
लेकिन नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है. अजूनही जसं बासरी सोडताना रडले भगवान श्रीकृष्ण, तसं या जागेवर खंजेरी सोडताना राष्ट्राचे संत रडले. सर्वांच्या साक्षीने हीच जागा. डोकं टेकवलं, डोळ्याला धारा लागल्या आणि त्या विदर्भातल्या भाषेत खंजेरीला मायबाई, राष्ट्रसंताचे शब्द, मायबाई समाजासाठी खूप बदललंय तुम्हाला, मला क्षमा करा. आता उद्यापासून तुकडोजीचा त्रास नाही. तो प्रसंग इथे घडला, शेवटचा. तीही भूमी आहे. यावर्षी आनंद वाटला, तुम्ही सर्वांनी सहभाग नोंदवला. आता ही परंपरा राहू द्या. तात्या सेवेसाठी तत्पर आहे आपल्याला. विठ्ठल अभंग माऊलीचा आहे. सगळ्या विषयाला स्पर्श करून करून बरोबर तुम्हाला 8ला मोकळे करतो. अजिबात टेन्शन करू नका. या अभंगातून ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार प्रतिज्ञा कोणी करत नाही. ज्ञानोबाराय जेवढे अज्ञ आहे ते आज्ञा करतात. सुज्ञ आहे ते आज्ञा करतात. अज्ञ आहे ते अवज्ञा करतात. आणि जे प्राज्ञ आहे ते प्रतिज्ञा करतात. हे लक्षात आलं ना. सुज्ञाची आज्ञा, अज्ञाची अवज्ञा आणि प्राज्ञाची प्रतिज्ञा. या अभंगात ज्ञानोबारायची प्रतिज्ञा आहे. संत हे सर्वज्ञ आहे. काही अज्ञ आहे, काही तज्ञ आहे, काही सर्वज्ञ आहे. कशातलं काहीच कळत नाही दीपकराव, त्याला म्हणतात अज्ञ. एका विषयातलं पूर्ण कळतं तो तज्ञ. सर्वातलं सर्व कळतं तो सर्वज्ञ. एकाच विषयाचं ज्ञान आहे तो तज्ञ, त्या विषयातला तज्ञ. हे मृदंग कलेतले तज्ञ म्हणजे निळोबाराय, तुकाराम बाबा, रविदास महाराज गायन कलेतले तज्ञ. यांना पखवाज जमत नाही, याला गाणं जमत नाही. अरे तुम्हाला माहित आहे, दवाखान्यात पहा ना तुम्ही, इथे कान घसा तपासल्या जाईल. डोळ्याचा दवाखाना, साधा भोळा माणूस बिचारा डोळ्याचा दवाखाना वाचला, तात्याने गिरला. तपासलं त्याला, निळोबाराय तपासलं. सांगितलं चुकून आला तुम्ही. नाही हो साहेब, बोर्ड आहे डोळ्याचा दवाखाना. हो बोर्ड आहे, पण खाली कंसातलं वाचलं का? काय? डाव्या डोळ्याचा. मग मी डॉक्टर उजव्या डोळ्याचा. हो मागा आहे दवा. त्या विषयातलं त्याला म्हणतात तज्ञ. पण सर्व विषयातलं सर्व कळतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. आणि संत हे सर्वज्ञ आहे. कितीही पुढे गेलं विज्ञान तरी विचारा तुम्ही, सर्वाच्या आधी काय ते फक्त अंडा मुर्गी न्याय, वृक्ष बीज न्याय. या पलीकडे गणेश बुवा त्यांची मजल जात नाही. अंडा मुर्गी न्याय म्हणजे कधी न संपणारी उत्तर आहेत. त्या आधी कोंबड का आधी अंड? तुम्ही सांगा, कोंबडी आधी का अंड आधी? काही एक बरं, कोंबडी कुठून झाली? पहिल्या अंड्याची. आणि पहिलं अंड तांबड्या कोंबडीचं, तांबडी त्याच्या आधीच्या अंड्याची, ते अंड काळा कोंबडीचं, आणि काळी त्याच्या आधीच्या अंड्याची, आणि ते अंड पांढऱ्या. अरे मेलो तरी उत्तर संपत नाही. याला म्हणतात अंडा मुर्गी न्याय. आमच्या संताला विचारा, सर्वाच्या आधी काय? पहिले कोठ्याची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठ्याचं नव्हते काय, चंद्र सूर्य तारा. अवघे चोनाचे वाटे पायी, सर्वाच्या आधी काय?
पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. होत काय? अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याला काहीच म्हणता येत नव्हतं. असं जे होतं ते शून्य नाम ब्रह्म होतं. काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही, रंग नाही रूप नाही वगैरे. मग तिथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. आणि तिने पहा एवढी ख्याती केली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे ते. तो तियसी शिवला नाही, वांज गर्भीण झाली पाही. आणि व्याली 5-25 पोरे ती. पहिल्यांदा 5 पोरं झाली. मायेपासून पहिला आकाश झालं, आकाशापासून जन्म वायूचा झाला, वायूपासून जन्म अग्नीचा झाला, अग्नीपासून जन्म पाण्याचा झाला आणि पाण्यापासून जन्म धरणीचा झाला. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, शून्यच होते पाही. मग तिथं पहिल्यांदा माया ढालगज निर्माण झाली आणि तिनं पहा एवढी ख्याती केली. व्याली 5 पहिल्यांदा 5 पोरं झाली. डवळे सर, आकाश, आकाशापासून झालं ते वायू, त्याच्यापासून झाला तो अग्नी, त्याच्यापासून झालं ते पाणी आणि त्याच्यापासून झाली ती धरणी. म्हणून एकात एक एकात एक एकात एक शब्द स्पर्शे रूप रसगंध हे सगळ्यांना विषय पाठ आहे. बापाचे गुण मुलात उतरतात की नाही. आकाश बाप आहे वायूचा, म्हणून वायूमध्ये 2 गुण आले, बापाचा शब्द गुण आला आणि स्वतःचा स्पर्श आहे. शब्द आकाशाचा आहे, आकाशाचा स्पर्श नाही, स्पर्श वायूचा आहे. मग वायूमध्ये 2 गुण आले. वारा वाहायला लागला की सी 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 आवाज होतो, हा त्याच्या बापाचा गुण आला आकाशाचा. आणि जाणवतो अंगाला, हा स्पर्श स्वतःचा. आता थोडक्यात आलं उरकत, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग वाऱ्यापासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप गुण आहे. वाऱ्याला रूप नाही, आकाशाला रूप नाही, रूप अग्नीला आहे. तो स्वतःचा आहे अग्नीचा गुण रूप. मग त्याच्या बापाचा वायूचा स्पर्श, हात लावा चटका बसतो, हा स्पर्श वायूचा. अग्नी पेटला की आवाज होतो, हा शब्द आजोबाचा. हा लक्षात आलं ना, आजोबा. आणि मग जन्म झाला तात्या अग्नीपासून पाण्याचा. पाण्याचा स्वतःचा रसगुण, पाण्याचा बाप अग्नी असल्यामुळे रूपगुण. काळशार पाणी दिसतं डोळ्याला, हा रूप अग्नीचा आहे पाण्यामध्ये. हात लावला की थंडपणा जाणवतो, हा स्पर्श वायूचा आहे. वतल्यावर बुडबुड बुडबुड आवाज होतो, हा शब्द आकाशाचा म्हणजे पंजोबाचा. झालं, आता एकच राहिलं. मग पाण्यापासून जन्म धरणीचा झाला. धरणीचा गंधगुण आहे. पृथ्वीचा वास सुटतो मृगाचा पाऊस पडल्यावर, हा तिचा स्वतःचा. रस पाण्याचा. कुठे तांबडी कुठे काळीशार जमीन डोळ्याला दिसते, रूप अग्नीचा. कठीण आणि मऊ स्पर्श जाणवतो धरणीचा, हा स्पर्श वायूचा. भूकंप झाला, भिंत पडली, आवाज होतो, हा शब्द आकाशाचा. विठ्ठल तो हे भूतकाळाचं उत्तर आमच्या संताकडे आहे. पहिले कोठचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे तो. तिने बापची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्या बोलाने चला, कानोबा तेरे तेरे ते. तो तियसी शिवला नाही, वांज गर्भीण झाली पाही. व्याली 5. म्हणून जगाच्या आधी काय, हे भूतकाळाचं उत्तर संताकडे. वर्तमान काळाचं विचारा, सध्याचं काय. जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच, जनतरी देखे गुंतले प्रपंच. मरण तो त्याचे त्यासी नाही, मरण तो त्याचे त्यासी नाही, मरण तो त्याचे त्यासी नाही. देव धर्म सांगी पडले सकळ, देवधर्म सांगी पडिले सकळ, देवधर्म सांगी पडले सकळ. देवधर्म सांगी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे.
वर्तमान काळाचं उत्तर सध्याचं काय? देवधर्म सांदी पडले सकळे विषयी गोंधळे गाजत असे जनतर देखे गुंतले प्रपंच स्मरणतो त्याचे ते अशी नाही. भूतकाळ झाला, वर्तमान काळ, भविष्य काळ खूप वाईट आहे. ऐका दादा कलियुगाची थोरी, आणि पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी, भरतारा सांडून घरोघर फिरतील नारी. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल भविष्य, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भरतार मागेल, आणि 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. हे भविष्य. विठ्ठल त्रिकालज्ञ असतात संत, आणि अशा संताची ही प्रतिज्ञा आहे. आता संत म्हटलं, महात्मा म्हटलं की तो संकुचित नाही. महात्मा शब्दाचा अर्थ काय आहे? महान आत्मा यस्य सहा इति महात्मा. मोठा आहे आत्मा ज्याचा, असा जो तो. म्हणजे ज्याचा बोध व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. पूछोनी ठाव आहतेता, आहतेता, आहतेता. तोची संत साधू ओळखावा निका, तोची संत साधू ओळखावा निका. सर्वभूती पाहे एक वासुदेव. हे 2 गायक जन्मभर माझ्यासोबत असल्यामुळे निळोबाराय आणि रविदास महाराज हे असले की तात्या प्रमाणाचा मुसळधार पाऊस, ढग ढगफुटी ढगफुटी. विठ्ठल म्हणून त्यांना म्हटलं उद्या जा गावाला, पण आजच्या दिवस थांबत जा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसुणिया ठाव अहंतेचा तोची संत साधू वळे खाव. वसुधा एव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. हरिरेव जगत जगदेव हरिही, हरि तो जगतो नाही भिन्न वपू इति यस्सी मतिही. बस त्याला म्हणतात महात्मा. महात्मा. आणि म्हणून महात्म्याची प्रतिज्ञा सुद्धा संकोचित नाही. मग अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. राधे राधे. अवघाचे संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन ग माये दया पंढरपुरा, जाईन ग माये दया पंढरपुरा. आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. घाटी संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके, आनंद भरीन तिन्ही लोके. जाईन गे माये अवघाचे संसार
प्रतिज्ञा, व्यापक प्रतिज्ञा. का प्रतिज्ञा महात्म्याची आहे न त्यांना म्हणता नसता आलं का? तात्या अवघाची तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन बहुतालचे. हे रे गणेश भाऊ, अवघाची तालुका नाही, अवघाची जिल्हा नाही, अवघा महाराष्ट्र नाही, अवघा हिंदुस्तान नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, ही प्रतिज्ञा, महात्म्याची प्रतिज्ञा. अहो पण आम्हाला शंका आहे ज्ञानोबा, तुमची प्रतिज्ञा शेवटात जाईल कशी? का मोठ्या मोठ्यानं प्रतिज्ञा केली ती शेवटाच गेली नाही. युद्धाच्या आधी मीटिंग झाली तात्या, महाभारतातलं सांगतो. मीटिंग मधले अध्यक्ष कौरव पक्षाकडे भीष्माचार्य वयोवृद्ध म्हातार मीटिंग मध्ये अध्यक्ष, आणि अध्यक्षीय भाषणामध्ये भीष्माचार्यांनी सर्वांचा उल्लेख केला. अमुक रथी आहे, अमुक अतिरथी आहे, अमुक महारथी आहे, अमुक अर्धरथी आहे. मगाशी सगळे पदव्या सांगितल्या मी, पण कर्णाचं नाव घेतलं नाही. मीटिंग कशामुळे बिघडली हे नीट आहे का? कर्णाचं नाव घेतलं नाही अध्यक्षानं. तिथून आहे बिमारी. तात्या चालू भाषणामध्ये निळवार आहे, दुर्योधन आला आणि म्हाताऱ्या भीष्माच्या कानाला लागला. पितामह, काय कर्ण सरकारचं नाव विसरले तुम्ही? जाणून नाही घेतलं मी त्याचं आता. आणि ते मीटिंग मध्ये, अरे तो कवच कुंडल नसलेला कर्ण अर्धरथी सुद्धा नाही. या भाषणानं बिघडला कार्यक्रम. उठला कर्ण, लाल झाला रागानं. हे म्हातार अध्यक्ष पदावर आहे तोपर्यंत मी लढाई करणार नाही. एका दृष्टीनं बरंच झालं, याच्या अध्यक्षपदाखाली मी नाही युद्ध करणार. आणि म्हणून कर्ण तोपर्यंत शस्त्र घेऊन मैदानात नाही. म्हातार जिवंत आहे तोपर्यंत. 8 दिवस झाले तात्या. निर्वार आहे, दुर्योधनाकडे कर्ण आला. काय कळतं का तुम्हाला? काय हे म्हातार खातं आपलं गातं त्यांचं. कशावरून कशावरून? अरे त्या भीमानं तुझे अर्ध्याच्या वर भाऊ मारले रे 8 दिवसात. या म्हाताऱ्यानं पांडवाच्या पार्टीचं कोंबडीचं पिलू तरी मारलं का रे? तरी कळत कसं नाही तुम्हाला? त्याला सांग मन लावून युद्ध करण्यात पदाचा राजीनामा दे म्हणावं. झालं. कर्णानं दिलेलं इंजेक्शन तात्या पॉवरफुल झाला दुर्योधन. रात्री शिबिरात भीष्म बसलेले, आचार्य मन लावून युद्ध करा. 8 दिवसात माझ्या अर्ध्याच्या वर भाऊ मारले त्या भीमानं, आणि तुम्ही अजून पांडवाचं काहीच मारलं नाही. मन लावून युद्ध करा, नाही तर पदाचा राजीनामा द्या. लाल झाले भीष्म. कोणाला सांगतोस पदाचा राजीनामा? भीष्माला. अरे उद्या निष्पांडवी पृथ्वी करील, ही प्रतिज्ञाच आहे ना. आपलं प्रतिज्ञेवरच चाललं. एकही पांडव ठेवणार नाही. निष्पांडवी पृथ्वी करील ही रात्री 9 वाजता प्रतिज्ञा भीष्मानं केली. गुप्तहेरा करवी पांडवाकडे वार्ता कळाली. चेहरे उतरले. धर्मराज म्हणला, देवा आम्ही 5ही भाऊ पंढरपुरात मधुकरी मागतो, लढाई नको. शांत हो. प्रतिज्ञा केली भीष्मानं, एकही पांडव ठेवायचा नाही म्हणून. शांत हो. मी आहे ना तुमच्या पार्टीला? हो तुम्ही आहे आमच्या पार्टीला, पण लेखी दिलं त्या पार्टीला. हातात शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी. मग तू काय सत्यनारायणाची पोथी वाचणार आहे का 18 दिवस? शांत हो बाबा. फक्त एक काम कर, पहाटे 4 वाजता द्रौपदीला आणून दे माझ्याकडे. देव म्हणाले. आणलं. पहाटेचे 4 वाजले तात्या. ब्रह्ममुहूर्तावर भीष्म जागे झालेले, डोळे मिटलेले, ध्यानस्थ बसले राहुटीमध्ये. थोडा थोडा पाऊस झाला, चिखल झाला होता, आणि भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला आणलं, राहुटीच्या पुढे उतरवून दिलं. अंधारात लपून राहिले देव. सांगितलं जा पाया पड बाबाच्या. द्रौपदीनं नमस्कार केला. भीष्माचे डोळे बंद आहे. डोळे उघडलेले असते तर हा आशीर्वाद दिला नसता. काय झालं? बांगड्या वाजल्या.
बांगड्या होत्या पूर्वी, त्यामुळे वाजायच्या. हे बांगड्या वाजल्या म्हणून डोळे मिटलेल्या भीष्माचार्यानं अनुमान केलं बांगड्यावरून कोणीतरी महिला आहे. डोळे मिटून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. याला म्हणतात महाभारत. डवळे सर. आणि मग द्रौपदी म्हणली, आशीर्वाद 2025 साठी का पुढच्या जन्मासाठी? मग हादरले पाहिलं तर द्रौपदी, तू? हा तेच विचारते मी. रात्री 9 वाजता प्रतिज्ञा करता निष्पांडवी पृथ्वी करील आणि ब्रह्म मुहूर्तावर 4 वाजता पहाटे त्यांच्याच बायकोला आशीर्वाद देता, सौभाग्यवती भव. हे खरं का ते खरं ते नंतर सांगतो. पण पाऊस पडला, चिखल झाला, राहुटीपर्यंत तू आली, तुझ्या पायाला चिखल नाही, तू का हेलिकॉप्टरनं आली का? इथून संशय सुरू झाला. माझ्या गड्याने आणलं. कोण गडी? बाहेर उभा आहे, दाखव मला. पहाटे 4ला अंधारात भगवान राहुटीच्या बाजूला, बरं का रविदास, शाल पांघरून उभे होते. हा माझा गडी. भीष्माचार्यानं शालीचं टोक हातात धरलं, ओढली शाल. तात्या काय झालं? द्रौपदीच्या चपला खाली पडल्या. सेवकाच्या चिरी धरुनी चाल पादुका, सेवकाच्या चिरी धरुनी चाल पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाल पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाल पादुका. सत्यभामा दान करी, सत्यभामा दान करी, उतरी नाही अंगीकारी, सेवकाच्या चिरी धरुनी चाल पादुका, सेवकाच्या चिरी धरुनी चाल पादुका. सेवकाच्या शिरी धरुणी चाल पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाल पादुका, धरुणी चाल पादुका, धरुणी चाल. सत्यभामा दान करी उजरू नाही अंगीकारीन, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. रविदास, जेव्हा पादुका खाली पडल्या देवाच्या डोक्याहून, भीष्माचार्य ढसा ढसा रडले. देवा बोला. जिच्या चपलाची एवढी काळजी आहे तुम्हाला, तिच्या कुंकवाची केवढी चिंता असेल. आता माझ्यासारख्या हजारो भीष्मानं प्रतिज्ञा केली तरी पांडवाचं काही होऊ शकत नाही देवा. हा प्रश्न आहे. अरे जिथं भीष्माचार्याची प्रतिज्ञा शेवटाच गेली नाही, आणि तुम्ही अवघाची संसार सुखाचा करीन, केळगावला, डुडुळ गावला, शेजारच्या गावला मधुकरी मागितली. माऊली, गावात राहू दिलं नाही. सचेल स्नान तुम्हाला पाहिल्यावर सिद्धबेटातल्या झोपड्यात राहू, झोळी फाडली, पीठ पडलं तर नेतील म्हणून लातनं घासून काढलं. मधुकरी मागावी लागली. जिथं भीष्माची प्रतिज्ञा शेवटाच गेली नाही, तुम्ही प्रतिज्ञा करता. म्हणजे त्याचं कारण आमची शेवटात जाणार आहे का? आम्ही नुसतं प्रतिज्ञा करतो, जबाबदारी देवावर टाकतो. भीष्मानं प्रतिज्ञा केली, जबाबदारी स्वतःकडे घेतली म्हणून शेवटाच गेली नाही. एक प्रसंग महाभारतातला सांगतो ढवळे सर. एक प्रसंग, आता सगळे टवकारलेले ऐकायला, 1 तास त्याला 5 मिनिट कमी आहे. बरोबर करू आपण. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये कसं शिरावं हे त्याला ज्ञान होतं, पण बाहेर पडायचं अज्ञान असल्यामुळे 7 वीर एकट्या पोरावर तुटून पडले मध्यबिंदूत. 7. अभिमन्यू खाली पडला आणि खाली पडल्यावर जयद्रथानं जोड्या भरली लात अभिमन्यूच्या डोक्यात घातली. हे आपल्याकरताच आहे. संसार चक्रव्यूहच आहे. आपण अभिमन्यूच आहो.
चक्रव्यूहात कसं शिरावं याचं ज्ञान सगळ्या अभिमन्यूला आहे. दुपारी सुपाऱ्या फुटतात. हे जेवढे अभिमन्यू बसले त्या सर्वांना माहिती आहे प्रपंचात कसं शिरावं. बापानं दुर्लक्ष केलं तर परस्पर करून घेतं पण शिरतच. प्रपंचात कसं शिरावं याचं ज्ञान सगळ्या अभिमन्यूला आहे. पण त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं ज्ञान नसल्यामुळे शेवटी काळरूपी जयद्रथाची लात डोक्यात बसत असते. दृष्टांत तेवढ्या लाद घातली डोक्यात. इकडे अर्जुन अभिमन्यूकडे आले. ढवळे सर पडलेला आहे. जन्मदाता बाप पाहला आणि त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. अभिमन्यूच्या पडलेला रणमैदानात. धिक्कार असो, तुझ्यासारख्या रडक्या पुत्राला जन्म दिलाय मी. माझा धिक्कार असो. मरताना रडतो बाबा. मी का रडतो फक्त एवढं ऐका. एकटा 7 जणांशी युद्ध करत होतो बाबा. आवरत नव्हतो मी. 7ही तुटून पडले माझ्यावर. मी खाली पडलो. त्याचंही वाईट वाटत नाही. पण मी का रडतो बाबा. खाली पडल्यावर त्या जयद्रथानं डोक्यात बुटा भरली लाद घातली याचं वाईट वाटतं. शाबास बेटा शाबास. जयद्रथानं लात माझ्या बाळाच्या डोक्यात. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारील नाही तर मी अग्नीत उडी घालील. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. असं सोडविलं माझा स्वामी निश्चयची. हे सोडविलं माझा स्वामी निश्चय. सोडविला माझा स्वामी निश्चयसे. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. आपलं प्रतिज्ञेवर चालू आहे. ठोकाठोकी नाही, टाइमपास नाही. प्रतिज्ञा अभंगात आहे का नाही. अवघाचे संसार. मग भीष्माची प्रतिज्ञा शेवटाच गेली. तुमची कशी जाईल. शेवटात जाण्याचं कारण सांगितलं. प्रतिज्ञा हे दासी. तात्या प्रतिज्ञा केली कोणी. अर्जुनानं. उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मारील नाही तर अग्नीत उडी घालील. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. पण जबाबदारी टाकली देवावर. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. हे त्याचं उत्तर आहे. बरोबर गुप्त हेराला कळलं. त्यांनी सांगितलं सांगितलं परस्परे काटा निघतोय आता. फक्त एक करायचं. जयद्रथ उद्याच्या युद्धात लपून ठेवायचा सूर्य मावळेपर्यंत. 20 मिनिट राहिले होते. 5-10 मिनिटात सूर्य मावळणार होता. सरपण रचलं. का देवानं सुदर्शन चक्राच्या द्वारा सूर्य मावळल्याचं भासवलं. युद्धनीती होती सूर्य मावळला की युद्ध थांबवायचं. सरपणाचा ढीग रचला. पेटवला. अर्जुन उडी टाकणार. देव म्हणले काय करतो. प्रतिज्ञा केली होती देवा काल. सूर्य मावळेपर्यंत जयद्रथ मारील नाहीतर मी अग्नित उडी घालील. आता सूर्य मावळला. देव थोडे रागावले. बोले आप लोगों में आदत की हुई. भीष्म ने प्रतिज्ञा की आपने. ते बाकीचं काढू नका देवा. प्रतिज्ञा केली एवढं खरं. अरे तू वीर आहे ना. हा मग अग्नित उडी टाकायची म्हणजे धनुष्याला बाण लाव. शस्त्र हातात घेऊन उडी टाक. बरं का ते आताही माणसं म्हणतात का नाही आमचं म्हातार गाय छाप जर्दाचा तंबाखू खात आलं. एक पुडी द्या बांधून सोबत. तसं धनुष्याला बाण लावला. आता अर्जुन कसा मरतो हे बघायला समाजात जयद्रथ आला. त्याला तोरणात किंवा मरणात म्हणतात. वैर असू द्या पण त्याच्या लग्नात अक्षर टाकायला जायचं वैरी असला तरी. आणि त्याच्या प्रेतयात्रेत सहभागी व्हायचं वैरी असला तरी. जयद्रथ म्हणला वैर संपलं. आता आपला वैरी कसा मरतो हे बघायला काय हरकत आहे. जयद्रथ आला.
धनुष्य बाण लावून अर्जुन प्रदक्षिणा घालतो, एवढ्या सुदर्शन चक्र बाजूला. थांब अर्जुना. का? तो सूर्य हा जयद्रथ. तसाच बाण फिरवला आणि जयद्रथ उडवला. म्हणजे प्रतिज्ञा अर्जुनानं केली, पण जबाबदारी श्रीकृष्णावर टाकल्यामुळे शेवटाच गेली. तसं माऊली म्हणतात, आम्ही प्रतिज्ञा करतो, पण ते पूर्ण करण्यासाठी जाईने गे माये तया पंढरपुरा, 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 जाईने गे माये तया पंढरपुरा. जाईने गे माये तया पंढरपुरा, जाईने गे माये तया पंढरपुरा. भीष्मानं प्रतिज्ञा केली, पण जबाबदारी स्वतःकडे. अर्जुनानं प्रतिज्ञा केली, जबाबदारी देवावर, म्हणून शेवटाच गेली. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली. आम्ही प्रतिज्ञा केली, पण जबाबदारी देवावर टाकल्यामुळे ती पूर्णत्वास गेली. तसा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी, ही प्रतिज्ञा आहे. पण ती पूर्णत्वात जाण्यासाठी जबाबदारी टाकायला जाईन गे माये. आता दुसऱ्या चरणावर आलो आपण. कसं आलो हे तुम्हीच पा. ठोकाठोकी नाही, गणितासारखं सोडवायचं. विठ्ठल बरं का रविदास, तेवढ्यासाठी जाईन गे माये तया पंढरपुरा. आता तात्या काहीच नव्हतं. बरं का रविदास, काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. आधी पंढरी, मग वैकुंठ नगरी, पण पहिली पंढरी. जेव्हा नव्हते चराचर, 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 जेव्हा होते पंढरपूर,
का भरत महाराज? जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा आणि तेव्हा होती चंद्रभागा. तसं सुरुवात सर्व माहिती आहे. इथे कुक्कुट स्वामीचा आश्रम, ढवळे सर थोडक्यात सांगतो हां, थोडक्यात लांबवत नाही आता. कुक्कुट स्वामीचा आश्रम, आताचं पंढरपूर. आणि ते पुंडलिकराय, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी वगैरे वगैरे सर्वांना पाठ झाला. इथपर्यंत आले. प्रवास मुक्काम करायचा म्हणून थांबले. आश्रम कुक्कुट स्वामीचा, आताचं पंढरपूर. रात्री 3 स्त्रिया आल्या, काळाकुट्ट, अगदी बाभळीच्या खोडासारख्या काळाकुट्ट 3 स्त्रिया स्वामीच्या आश्रमात गेल्या. 1 तासाने बाहेर आल्या, चंद्रासारख्या दैदिप्यमान. म्हणून पुंडलिक रायाने विचारलं, आपण आल्या 1 तासापूर्वी तेव्हा काळाकुट्ट होत्या, आता चंद्रासारख्या दैदिप्यमान, कोण आहात तुम्ही तिघी? आम्ही, मी गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती. इथं कसं रोजच येतो आम्ही, पण आल्या तेव्हा काळा होत्या. तुझ्यासारखे पापी आंघोळ करतात ना आमच्यात, त्याच्यानं आम्हाला मालिन्य येतं. मग आम्ही 1 तासभर या महात्म्याची सेवा करतो, मग आम्हाला पूर्ववत आमचं रूप प्राप्त होतं. धोत है गंगा माई सब संसार का पाप, सद्गुरु के चरण गंगा आए आप. लक्षात घ्या. तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया. पर्वकाळ पाया तळी वचे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वचे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळे वसे वैष्णवा. तीर्थ तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया पाया तळी वैष्णवा. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. झालं, रात्र संपली. पुंडलिक रायाने विचारलं कुक्कुट स्वामीला, बाबा हाँ यहाँ से काशी कितनी लंबी है? काशी जा रहे? हाँ बाबा. ये बूढ़ा और बूढ़ी कौन है? मेरे माँ बाप. अरे ये मेरी पत्नी है. शर्म नहीं आती? हाँ? अरे माय बापाच्या गळ्याला दोरी लावलेली का? अरे तुला काशीला जायची गरजच काय आहे? माय बाप केवळ काठी, देणे जावे तीर्थाची, देणे जावे तीर्थाची. माया बाबा केवळ काशी, देणे जावे तीर्थाचे, देणे जावे तीर्थाचे, तीर्थाचे. माय बापे केवळ काशी, सकळ तीर्थाची दुरे, जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोणकीच्या. हे राष्ट्रसंतांना पाठ आहे बरं का, समजून का? ते कीर शरीरे म्हणून माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. एवढा परिणाम झाला तात्या, मायबापाची सेवा सुरू केली तिथेच. इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा, जगाच्या बापाला यावं लागलं. तरी पुंडलिक राय पाहायला तयार नाही तात्या. पुंडलिका लागुनी बोले पांडुरंग, सखा जीव लग तुची माझा. अरे का रविदास तरी बोले ना, अरे पुंडलिका बोला देवा. पहिल्यांदा तर तोंडावर बोट ठेवलं तात्या पुंडलिक रायानं. देवा प्रश्न विचारला,
काबान बोलसी भक्त राया काबान बोलसी भक्त राजा काबान बोलसी भक्त राजा वैकुंठ सोडून आलो तुझ पासी 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 कागान बोलसी भक्त राया काबान बोलसी भक्त राजा काबान बोलसी भक्त राया हे घरी गेल्यावर वाचा नामदेवाचे अभंग आहे पुंडलिकर साठी लिहिलेले वैकुंठाहून आलो काय कोपरगावून आले का ए दीपकराव देव म्हणले अरे वैकुंठाहून आलो पुंडलिका वैकुंठ सोडून आलो तुझ पासी आणि कागान बोलसी भक्तराया अरे बोलत नाही बाबा देवा बडबड करू नका का माझ्या पित्याची होईन निद्रा भंग नघडे प्रसंग बोलण्याचा नघडे प्रसंग बोलण्याचा माझ्या पितयाचे होईल निद्राभंग नघडे प्रसंग बोलण्याचा नघडे प्रसंग बरं का रविदास महाराज हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे तो अभंग आणि इकडे हा जोडायचा मग जमते वेल्डिंग वैकुंठ सोडून आलो तुझ पासी अरे कागान बोलसी भक्तराया उत्तर दिलं माझ्या पितयाची होईल निद्राभंग मायबाप झोपले आहे देवा मांडीवर डोके आहे म्हणून न घडे प्रसंग बोलण्याचा आणि मग देव रडून म्हणाले पुंडलिका पितृभजनाचा झालासी अधिकारी पितृभजनाचा झाला अधिकारी पितृभजनाचा झाला अधिकारी पितृभजनाचा झाला अधिकारी वैकुंठ पायरी तुझा लागी तुझ लागी वैकुंठ पायरी तुझ लागी वैकुंठ पाय रे तुझ लागे वैकुंठ पाय रे तुझ लागे अरे एवढं झालं वैकुंठात तुझ्यासाठी जागा शिल्लक आहे बाबा का पितृभजनाचा झाला असे अधिकारी वैकुंठ पायरी तुझ लागी आणि मी प्रसन्न आहे पुंडलिका मग काय म्हणणं काय तुमचं माग म्हणे बापा आवडे ते घेई माग म्हणे बापा आवडे ते घेई नाग म्हणे बाबा आवडे ते गे नाग म्हणे बाबा आवडे ते गे माग म्हणे बापा आवडे ते घेई माग म्हणे बापा आवडे ते घेई नाग म्हणे बापा आवडे ते दे नाग म्हणे बापा आवडे ते दे वाटते हृदयी घालावाची वाटते हृदयी घालावे माग म्हणे बापा आवडे ते घेई माग म्हणे बापा आवडे ते दे पुंडलिक रायासाठी देव रडून म्हणतात बरं का तात्या नामदेवाचे शब्द आहे माग म्हणे बापा पुंडलिक रायाला म्हणतायत पांडुरंग तेव्हा माग म्हणे बापा आवडे ते घेई तुला आवडतं ते माग काय देशील देवा अरे काय देशील पुढचं वाटते हृदयी घालावाची मला तर असं वाटतं माझा पुंडलिक हृदयात घालून घ्या बरं देवा देवा मला काही नको मागा म्हणताय म्हणून पंचमहापातकी विश्वासघातकी जिही यमादिकी गांजी येले ऐशा पतिताला करावे सनाथ बस
माझी एवढीच इच्छा आहे देवा, पंचमहापातके असतील, विश्वासघातके असेल, जिही यमादी की गांजी येले, ऐशा पतिताला करावे सणात, हे जी माझी आर्त आहे देवा. दुसरं काही मागणं नाही. जे जे येतील ज्या ज्या भावे, पंढरपूरला इथून चंद्र सूर्य असेपर्यंत जे ज्या भावनेनं येतील ते ते तारावे कृपाळुवा. आणि मग देव डबडबल्या डोळ्यानं म्हणाले, पुंडलिका तुझी या भाके गुंतुणी येथे, तारीन पतित युगायुगी. म्हणून कोणी असू द्या, तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेया मात्रे. आरती पाठ आहे तुम्हाला. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, आणि दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. त्याचं नाव पंढरपूर आहे. मग संसार सुखाचा करण्याचा आणि पंढरपूरचा काय संबंध आहे? फार मोठा संबंध आहे. कारण पंढरपूर माहेर आहे तात्या, संसार हे सासर आहे, जीव ही वधू आहे, जीवाला वधू म्हटलंय. संसारात नांदायचा आहे आणि माहेरी आनंद भोगायचा आहे. सासरला नांदायचं असते आणि माहेरला आनंद भोगायचा असतो. मला वाटते जवळजवळ आलं तुमच्या लक्षात. पारतंत्र्य आहे तात्या, त्याचं नाव सासर आहे. सर्वाच्या नंतर झोपायचं, सर्वाच्या आधी उठायचं. सासूचं जेवण, सासऱ्याचं जेवण, दीराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, आणि मग हे जेवण. आणि सर्व झाल्यावर मग सासऱ्याचं अंथरूण पांघरून, सासूचं अंथरूण पांघरून, तिच्या उशाकडे तांब्या, याच्या उशाकडे बॅटरी, तिची पानाची चंची, याचा तंबाखूचा बटवा तुमच्या भाषेत. अरे रात्र 11 वाजले बिचारीचे. आणि मग जरा उशिरा उठली की सासूची तक्रार, झोपूनच आहे अजून, आता त्या पुरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती, सास भी कभी बहू थी ना. सर्वाच्या नंतर झोपायचं निळबार आणि सर्वाच्या आधी उठायचं हे सासर आहे. माहेरला उलट आहे. माहेरी आली म्हणजे किचन मध्येच असते, तिची मम्मी स्वयंपाक करते आणि ताई जेवते. माहेर कळलं ना, त्याला म्हणतात माहेर. ताई म्हणते गरम गरम जेवून घे बेटा. अगो सगळे जेवायचेच आहे, एकटी जेवली. 8ला जेवण झालं, मम्मी मी झोपते बरं का, जा बेटा. झोपली. 8ला झोपली, सकाळचे 8 वाजले तरी नाही उठली. मग तिचा भाऊ जातो गोंद्या, डवळे सर अंगावरचं पांघरून ओढतो, ताडे उठ. आईला ऐकू जाते, ए गोंद्या, अरे झोपू दे माझ्या लेकीला, सासरी त्रासली रे, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. म्हणजे सुखाच्या अपेक्षेचं ठिकाण एकमेव माहेर असल्यामुळे भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. जाईन गे माये कया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया. बस, याला म्हणतात माहेर. सुखाच्या अपेक्षेचं ठिकाण माहेर आहे. भेटेन माहेरा. माहेर कशाला म्हणतात? अरे जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, हे सासर. मम्मी आहे, डॅडी आहे, भाई आहे, दीदी आहे, आताच्या भाषेत माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याचं नाव माहेर. मग अजूनही सर्वांच्या माझे माहेर पंढरी एवढा शब्द आला की भीमसेनजी जोशीची आठवण. अरे कितीतरी गायक जगात झाले असेल तात्या, पण 2 गायक महाराष्ट्रातले चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे. एक लता दीदी मंगेशकर आणि भीमसेनजी जोशी. का?
याचं उत्तर आहे यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला. म्हणून बाकीच्यांनी गाणे म्हटले रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. अरे तात्या हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातले. रूपी जडले लोचन चरणी स्थिरावले मन देह भावहार पला तुझ पाहता विठ्ठला म्हणून अमर झाले. सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळ्यातून कंटाळले. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागवते. गोविंद्या काय डोक्यात फरक झाला का पागल झाला उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग दुसरं म्हणणं त्या वैतागले का नाही. पण माझा जाहीर प्रश्न आहे सगळे वारकरी आहे महाराष्ट्रातले बाहेरून आलेले सगळे वारकरी 750 वर्ष झाले गळ्यात विना घेऊन रोज वारकरी आमचे रूप पाहता लोचणी म्हणतात. अरे आनंद वाढत चालला पण कमी नाही. तिथून वाढलं आपलं. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माहेर कशाला म्हणतात. चंद्रभागा बहीण आहे पुंडलिकराय बंधू आहे रुक्माई माय आहे आणि पांडुरंग बाप आहे म्हणून माहेर संताचे गरज नाही बरं का भरत. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील अवघी या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी. बस हे आजी सांगे नातवा जवळ नाही निडोबार आहे. शंकर सांगे रुची जवळी शंकर सांगे रुची जवळी शंकर सांगे ऋषी जवळे शंकर सांगे ऋषी जवळे सकळ तीर्थ माध्यान काळी सकळ तीर्थ माध्यान काळी सकळ तीर्थ माध्यान काळे सकळ तीर्थ माध्यान येती पुंडलिका जवळी येती पुंडलिका जवळी येते पुंडलिका जवळे येते पुंडलिका जवळे करीती अंघोळी वंदिती चरण अंगोळे वंदिते चरण करीती अंघोळी वंदिती चरण अंगोळे वंदिते चरण आईची पंढरी म्हणते जाती आईची पंढरी म्हणते जाती आईची पंढरी म्हणते जाती आईची पंढरी म्हणते जाते 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 शंकर सांगे रुची जवळी सकळ तीर्थ माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती अंघोळी वंदिती चरण 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 मग सगळे गाथेचे गाथे पाठ आहे दोघाला. शंकर सांगे बाकीचं जाऊ द्या. शंकर सांगे ऋषी जवळी अवघी तीर्थे माथ्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी. तुलाही पाठ दिसते मला. बस धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीसी. त्या पंढरपूरला जाई नगे माये भेटे न माहेरा. इथपर्यंत आलो आपण. आता 20च मिनिट आहे. थोडी सगळ्या श्रोते मायबापाच्या चरणी प्रार्थना आहे माझी. मी 1 मिनिटही जास्तीचा त्रास देत नाही. फक्त 1-2 मिनिट यासाठी घेतो.
पुन्हा आमचे तात्या पुंडलिकरायाच्या मंदिराचे अध्यक्ष, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आता आली यावर्षी. मला कांबळे साहेबांनी लगेच, आमचे कांबळे घरी तात्याही आले, कांबळे आले, तुम्ही आले मग आमच्या घरी. तिथे कांबळेजींनी फोन केला, तात्या अध्यक्ष झाले बरं का. पुंडलिकरायाची सेवा तात्यांच्याकडे आली. ज्या पुंडलिकरायासाठी हे पंढरपूर झालं. म्हणून तुम्हा सर्वांच्या साक्षीनं अजून 20 मिनिट आहे, माझ्यावर विश्वास ठेवा वेळेच्या बाबतीत. फक्त कोणी उठू नका. काही काही विठोबा रखमाईलाच उठतात, काही ज्ञानेश्वर माऊली, पुढचं काहीच. अरे पण एवढं काय. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. तुम्ही 22 तास प्रपंचाला देता आणि इथे 2 तासासाठी घड्याळ 3-3दा बघता. असं करू नका. तात्या थांबा, बरोबर करतो. मिलिटरी हा नाही कळलं मला, ते मला कळलं. पाहिला ते कुठं रे. तात्याचा फेटा कोणाला बांधता येते. या फेटा बांधून तात्याचा सत्कार माझ्यातर्फे. तुला एक सत्कार करायचा तात्याचा, दे काढू. 1 मिनिट जाऊ द्या, नंतर आपण विठोबा रखमाई घेऊ. अजून उठायचं नाही. जय विठ्ठल शिवाय. तात्या इकडे या. हो बांधा. वा वा राहुल पाटील, ते गाडीला परवानगी काढून दिल्यापासून असते तळमळ. बरोबर बांधा. दीपकराव तुम्हालाही करायचा सत्कार. बांधा. शांतता ठेवा. सगळे झाल्यावर आपण टाळ्या वाजून विठोबा रखमाईचं भजन घेऊ. बरोबर मिलिटरी सारखं करू. रविदास बरोबर आहे. मला माहित नाही राहुल पाटलाला बांधता येतो म्हणून. सर्वांचे डोक्याचं माप नाही. वा वा. बसा हरिभाऊ बसा. ते हे आण बेटा, शाल आण. कोणाकडे दे ना, काढून दे ना. अशी त्रिकोणी कर. झटका मारा, ते आपोआप होते. हा चौगुले. हा जमला. एक शाल पुन्हा आहे ना, तो दीपक पवारचा सत्कार करू. विनामूल्य सेवा 12 वर्षापासून, डिझेल सुद्धा घेत नाही. कोपरगावहून येतो. 2 दिवस सगळे साऊंड सिस्टीमची व्यवस्था करतो. हो करू बरोबर. 2 मिनिटं असं 2 मिनिटं परत काढू. शाबास शाबास. वा वा वा. राहुल पाटलाला न्यावं लागेल तिकडे आता फेटे मागायला. हा असू द्या. या इकडे राहुल पाटील, इकडे या. तो रय आहे. बर ठीक आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री तानदेव तुकाराम पंढरीनाथ श्री तानदेव पंढरीनाथ भगवान की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. वाह. थांबा, तसंच राहू द्या. दीपकच्या वतीनं आता फेटा काढून टाका तात्या. फेटा काढा. काढा. दीपक महाराज, हे घे. दीपकच्या वतीनं आहे तुमचा. इकडे या. घाल ना पगडी, घाल ना. शूटिंग वाल्याला शूटिंग घेऊ दे ना, फोटो काढू दे ना. हे घे, हे घे. दीपकराव इकडे बघ. ते पहिले तू टाक तर नंतर पाय ना. असं हार घाल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री तानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज. आता इकडे दीपक, इकडे ये. तात्या इकडे या. प्रार्थना आहे.
लागत. किती राहिले? 15 मिनिट. सर्वांना माहिती आहे काही काही आरती होणार आहे, आरती होणार आहे ते आधीच उठतात. अरे त्या परप्रांतातल्या लोकांपासून शिका. परप्रांतातले लोक शिर्डीला येतात, ड्रायव्हरला बक्षीस 2000 रुपये बक्षीस तुला. पळव गाडी, साईबाबाची आरती मिळाली पाहिजे. पळव गाडी, साईबाबाची आरती मिळाली पाहिजे. पळव गाडी. आणि आमचे चाला घरी, आरती होणार आहे. अरे काय भाड्यानं लोक आणायचे का आमचा संप्रदायाचे नियम सांभाळायला? हा, जय विठ्ठल झाल्याशिवाय हालचाल करू नका अजिबात. विठ्ठल जैन की माये तया पंढरपुरा आणि भेटे न माहेरा आपुलिया. मुलीला आनंद कधी होतो? तात्या बापाच्या भेटीमध्ये होतो. हे लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये प्रपंचाचं वर्णन करताना 15व्या अध्यायाचं पहा. पिंपळाचं ऊर्ध्वमूल अधशाख, बुंदावर फांद्या खाली. पिंपळाचंच का? याचं कारण आहे या फळेना चुंबिता फुलना तुरंबिता. सुगंध घ्यायला पिंपळाला फुलही नाही, खायला फळे नाही. दीपकराव लक्षात आलं ना? संस्कृत मध्ये त्याला अश्वत्थ म्हणतात. उलट झाड आहे, उलट झाड आहे. ते पूर्वी एकतारी भजनाचे प्रश्न उत्तर असायचे. आम्ही लहानपणी तुकडोजी महाराजचे भजन केले. ते माझ्या गावाला येतात. माझं छोटंसं गाव पण राष्ट्रसंताचा पुतळा आहे की नाही बाबा? हा, आम्ही तिथूनच मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे हे सुरुवात करायची वगैरे वगैरे वगैरे. कळलं? हे यांचं ऐकलं तुम्ही? एक तारी, एक मंडळ इकडे बसायचं, एक मंडळ इकडे बसायचं. प्रश्न उत्तर मजा सांगतो. निवडबार आहे, हे नीट ऐका. तुम्हाला माझ्याशिवाय कुणी ऐकायला मिळणार नाही. होजी नाही, खरंच ऐका. एक चातुर्वर्णी नार पांडुरंगा, तिला 32 भरतार पांडुरंगा. नाही केला एकाचाही संसार पांडुरंगा. ओळखून घ्यावे, ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे. यांचं व्हायचं. मग उत्तर यायचं. जीभ चातुर्वर्णी नार, दात 32 भरतार. नाही केला एकाचाही संसार. उत्तर घ्यावे. बस झालं ना? तसं शरीराचंही भजन होतं. एक खूप वाढला धांडा, त्याला 72 रांडा. वर बुडूक खाली शेंडा. हे ऊर्ध्वमूलचं सांगतो मी. वर बुडूक 72,000 नाड्या, त्याच्या पत्न्या. खूप वाढला धांडा म्हणजे शरीर, आणि मुंडकं वरनं हातपाय खाली, वर बुडूक खाली शेंडा. लक्षात आलं? हे पिंपळाचं. याला संस्कृतमध्ये अश्वत्थ म्हणतात पिंपळाला. अश्वत्थ, अश्वस्थ नाही. छाती दुखल्यावर वाटतं त्याला म्हणतात अश्वस्थ. पण अश्वत्थ इथे मध्ये स्वस आहे, पुढे थ आहे, अलीकडे अ आहे. 3 पद. अ अधिक स्वस अधिक थ. मधला स्वस शब्दाचा अर्थ होतो उद्या. संस्कृतमध्ये हेस म्हणजे काल, स्वस म्हणजे उद्या, अद्य म्हणजे आज. हेस अद्य स्वस. ते इंग्रजीत नाही का यस्टरडे टुमारो आहे. यस्टरडे टुडे टुमारो इन दिस वे. बस असं हे हेसचा अर्थ काल होतो. स्वसचा अर्थ उद्या आणि अद्यचा अर्थ आज. स्वस म्हणजे उद्या, अ म्हणजे नाही, थ म्हणजे टिकणे. उद्यापर्यंत टिकेल ही ज्याची शाश्वती नाही त्याचं नाव आहे अश्वत्थ. म्हणून ऊर्ध्वमूल अधशाख अश्वत्थम. यया होऊन गेलं सांगणं. फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता रुखची आहे संसार. याला फुलही नाही आणि फळही नाही. मग फळ परमार्थात आहे. सर्व सुकृताचे फळ मिलाघीन, सर्व सुकृताचे फळ मिलाघीन, सर्व सुकृताचे फळ मिलाघीन, सर्व सुकृताचे फळ
इथे क्षम शब्दाचा अर्थ आलिंगन घ्यायचं. क्षम म्हणजे आलिंगन. क्षममी देईन सर्व सुकृताचे फळ, क्षममी देईन पांडुरंग. पांडुरंग. आता अरे बापाच्या भेटीत आनंद असतो मुलीला. निस्वार्थी प्रेमाचं नातं असते ढवळे सर, बापाचं आणि मुलीचं. गरीबाची मुलगी असू द्या ना तर श्रीमंताची, सर्व सहन करेल, पण बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या, सासरीन तिचा अवतार बा उभी राहते. बरं का सासूबाई, रॉकेल ओतून पेटवा एक दिवस मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी बापाचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात ना तात्या, मुलं भोवताल बसतात ना, बाप मरताना रडतो, पोरं हो तुमचं चांगलं आहे रे, पण माझ्या ताईला खूप त्रास आहे. एकदा तिला आणा, डोळे भरून पाहू द्या आणि मग मला मरू द्या. बापाचं आणि मुलीचं. खरा आनंद मुलीला माहेरी आल्यावर बापाच्या भेटीत होतो. मग बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला. हे तर मान्य आहे. एवढी सोपी व्याख्या सांगणारे ज्ञानोबा राय. बालवाडीतल्या मुलांना शिकवावं तसं. बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला. तुमची आई कोण? रखमाबाई. तिचे मिस्टर कोण? विठ्ठलराव. ते तुमचे कोण? बाप. बाप रघुमादेवी वरू विठ्ठलाची भेटी. बाप रघुमादेवी वरू विठ्ठलाची भेटी. आपुले सेवेसाठी करुणी दिला. आपुले सेवेसाठी करुणी रखमादेवी विठ्ठलाची भेटी करतो काय? आपुले संसाठी करुणी ठेला, तो जसा आहे तसं तुम्हाला. म्हणजे कालवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. एकानं 12 फूट उंचीची मिठाची हत्तीन केली.
का लवणाची कुंजरी. कालवण नाही, का अलग घ्यायचा आणि लवण अलग घ्यायचं. होय आता भाकरीनं कालवण लावणी. मराठी कठीण आहे बरं का. का लवणाची कुंजरी म्हणजे मिठाची हत्तीन 12 फूट उंचीची. आणि ती हत्तीन मिठाची समुद्रात धुवायला नेली तात्या. 4 तासानं धुवून बाहेर आणली. येईल का. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी नोहेची माघारी. एकदा मिठाची हत्तीन समुद्रात गेली की समुद्रा एवढी झाली. तसा आपुले संसाठी करून ठेला म्हणजे तो जसा आहे तसं तुम्हाला करतो. तो कसा आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. तुझा कोणी माझ्या पांडुरंगा सारिका तू. माझ्या पांडुरंगा सारिका तू. माझ्या पांडुरंगा सारिका तू. म्हणून माहेरा भेटण्याचा आणि अवघाची संसार सुखाचा करण्याचा हा संबंध आहे. ही प्रतिज्ञाने अनुभवायची आहे. मन लावून ऐकून घेतलं तुम्हाला धन्यवाद आहे. पुन्हा पुढच्या वर्षी आता हे आपली परंपरा ठरली 3:30 ते 5:30 राष्ट्रसंताचं भजन. अर्धा तास स्टेज वगैरे व्यवस्थित करण्यासाठी. पुन्हा 6 ते 8 कीर्तन. हे पुढच्या वर्षीचं तात्या आणि त्यांचे संयोजक ते सगळी तरुण मंडळी यांच्या वतीनं सगळ्यांना पुढच्या वर्षीचं निमंत्रण. यातले जेवढे म्हातारे माणसं आहे त्यांना विनंती करतो आपण घाई करू नका. वर खूप गर्दी झालेली आहे. मराठी उशिरा कळली. ठीक आहे. पुन्हा भेटू आपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.